यासाठी माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, माननीय नवनाथ वाघमारे सर आणि पुण्यामध्ये ॲडव्होकेट मंगेश ससारे साहेब हे उपोषणाला बसलेले आहेत। आज उपोषणाचा 10वा दिवस आहे आणि कालच राज्य सरकारच्या वतीनं माननीय गिरीश भाऊ महाजन, माननीय अतुल सावे साहेब, माननीय उदय सावंत साहेब हे आपल्या उपोषणकर्त्यांना भेटीसाठी आले होते। काल माननीय हाके सर आणि वाघमारे सरांची चर्चा झाली। त्यांनी जे विषय काढले होते, महत्वाचा विषय त्यामधला सगळे सोयरेच्या बाबत सरकारचं म्हणणं काय आहे, नंबर 1, नंबर 2, गेल्या 9 महिन्यामध्ये जे पूर्वी दाखले वितरित केले गेले आहेत त्यामध्ये काही बोगस दाखले आहेत, त्याच्याबद्दल सरकारनं श्वेतपत्रिका काढावी। 2, नंबर 3, एकच व्यक्ती EWS, SCBC आणि OBCचा दाखला घेतोय, त्या पद्धतीने जाहिरात येईल, तिथं तो दाखला वापरतोय, त्याच्याबद्दल हाके सर आणि यांचं म्हणणं होतं की आधार लिंक झालं पाहिजे। आणि नंबर 4, हिंदू लॉ, पारसी लॉ, ख्रिश्चन लॉ या कुठल्याही लॉ मध्ये सगळे सोयरे हा शब्द नाही, त्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे। तर मित्रांनो, तुमचे सगळ्यांचं जे म्हणणं होतं ते सविस्तरपणे सरकारच्या कानी घातलं। तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे काल सर्व मंत्रिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, माननीय छगन भुजबळ साहेब, माननीय धनंजय मुंडे साहेब, माननीय गिरीश महाजन साहेब, माननीय अतुल सावे साहेब, उदय सावंत साहेब असे सगळे मंत्रिमंडळाचे प्रमुख मंत्री आणि ओबीसीचे सगळे नेते प्रकाश अण्णा होते, माननीय रामरावजी वडकुंटे होते, इंद्रापूर शिष्टमंडळ होतं, टीपी मुंडेश्वर होते, गोलीतून आलेलं शिष्टमंडळ आणि पुण्यातून आलेलं शिष्टमंडळ हे सगळी लोक त्या चर्चेमध्ये होती। खूप सविस्तर काल चर्चा झालेली आहे, त्याबद्दल माननीय धनंजय मुंडे कालच्या बैठकीत काय सांगायला पाहिजे, कालच्या बैठकीत काय झालं सांगायला पाहिजे।